जय हरी. एकादश स्कंध भाग 102. याही भागामध्ये भगवंताचं अलिप्तपण नाथ महाराज आपल्याला सांगतायत की भगवंत अगदी एकटेपणानं करता असल्यानं कशानंही लिप्त होत नाही. तो सगळी कर्म करून अकर्ता राहतो. चराचराचा आणि स्थावर जंगमाचा तो धनी मायेच्या योगानं स्वतः अनेक विषय भोगतो, पण ते भोगले पण त्याच्या अंगाला स्पर्श करत नाही. कारण अकर्तात्मबोधानं म्हणजे मी आत्मस्वरूप आहे आणि आत्मा अकर्ता आहे या ज्ञानानं तो अलिप्त राहतो. भगवंताचा हा अकर्तात्मबोध वेदशास्त्रांना अतर्क्य आहे, म्हणजे ते सुद्धा याचा तर्क करू शकत नाहीत. घट, त्यातील जल आणि प्रतिबिंब या तिघांना एकटा सूर्यच प्रकाशित करतो, पण तसं करून देखील तो त्यांच्यापासून अलिप्तच राहतो ना. तसं भोग्य, भोग आणि भोक्ता या तिघींनाही भगवंत प्रकाशित करतो आणि सगळे भोग भोगून पुन्हा त्यांच्यापासून अलिप्त राहतो. आता भगवंताच्या आयुष्यामधला एक प्रसंग असा आहे भागवतातला की 16,108 पत्नींचा पती. आता भगवंताला जवळजवळ 1,77,668 असे काहीतरी अपत्यप्राप्ती झालेली होती. सगळ्या जणी असा विचार करायच्या एकटी रुक्मिणी सोडून की हे तर काय, हे तर प्रापंचिक आहेत. सगळे मानव जसे जगतात तसं हे जगतात, यांच्यामध्ये विशेष असं देव म्हणण्यासारखं काय आहे. आणि भगवंताला मनाचा वेध घेता येतो. त्यांनी काही कुणाला बोलून जरी नाही दाखवलं तरी त्यांच्या मनामध्ये हा विचार आलेला भगवंताच्या लक्षात आला. भगवंतानी काय केलं की 16,108 गाडाभर अन्न, म्हणजे प्रत्येकीला एक गाडाभर अन्न असं घेऊन यमुनेच्या पलीकडे जायला सांगितलं. आणि सांगितलं तिथे दुर्वास ऋषी बसलेले आहेत, त्यांना हे अन्न खाऊ घालून या. आता सगळ्यांनी विचार केला, भगवंतानी काम सांगितलं तर करावं तर लागणारच आहे. एक गाडाभर. तो गाडा म्हणजे काय असा छोटा खेळणीतला नव्हता, हे प्रचंड भले मोठेच्या मोठे गाडे होते. ते तेवढं भरून म्हणजे एकूण 16,108 गाडाभर अन्न घेऊन या 16,108 जणी निघाल्या. कुठे? यमुनेच्या पलीकडे. यमुनेपर्यंत आल्या तर यमुनेला खूप पूर आलेला होता, तिथून जाणं शक्य नव्हतं. मग यांनी विचार केला की आता आपल्याला हे काम कोणी सांगितलं? भगवंतानी. त्यांनाच जाऊन विचारायचं की आता पुढे कसं जायचं. मग या सगळ्या जणी गेल्या. भगवंताला म्हणतात, भगवंता आपण तर सांगितलं म्हणे यमुनेच्या पलीकडे जा, दुर्वास ऋषींना अन्न खाऊ घालून या, पण इतका पूर आहे की आम्ही जाऊ शकत नाही. भगवंत म्हणाले, एक काम करा, यमुनेला हात जोडून प्रार्थना करा, हे यमुना माते, 16,108 पत्नींचा पती हा जर ब्रह्मचारी असेल तर मला वाट मोकळी करून दे. हा, ब्रह्मचारी? प्रत्येक जण आपापल्या मनात म्हणत होती, बाई मला तर 11 अपत्य आहे. ती म्हणते, अगं हो मला पण आहे ना. ही म्हणते, बाई तुम्हाला आहे म्हणजे काय, मला नाही आहे का गं, मलाही तितकंच आहे ना. पण मग हे असं कसं म्हणाले, असं कसं? एकमेकींशी बोलता बोलता रुक्मिणी आई म्हणाल्या, असं काही प्रश्न काढू नका गं, ह्यांनी सांगितले ना म्हणजे मग म्हणायचं. त्या म्हणतात, नाही बाई ब्रह्मचारी कसं हो, आम्हाला 11 अपत्य आहे. रुक्मिणी आईंनी सांगितलं, ह्यांनी सांगितलं ना म्हणून म्हणायचं, कारण ती एकटीच एक भक्त होती. यमुनेच्या तिथपर्यंत गेल्या सगळ्या जणी परत. आणि रुक्मिणी म्हणाली, तुम्हाला जर म्हणायचं नसेल तर म्हणू नका, मी मात्र यांची आज्ञा कोणतीही टाळत नाही, उल्लंघन करत नाही, मी सगळं ऐकते, मी म्हणणार. आता मोठ्या आईसाहेबच म्हणतायत म्हणल्यावर सगळ्यांचा नाईलाज झाला. सगळ्या जणी म्हणाल्या, 16,108 पत्नींचा पती ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट मोकळी करून दे. आणि यमुनेने वाट मोकळी करून दिली, दुभंगली ती.
असं सांगतात की तेव्हापासून स्त्रिया भांग पाडतात. त्यापूर्वीही भांग पाडत नव्हत्या. आता हे आजच्या फॅशनचा दौर आहे, तो सोडून द्या. तर आता ती यमुना दुभंगली आणि यांना जाता आलं. तिकडे दुर्वास ऋषी होते. दुर्वास ऋषींना सांगितलं की हे भगवंतानी खायला दिलेलं आहे वगैरे वगैरे, आणि याच्यातला आपल्याला मतितार्थ काय घ्यायचा आहे, तर भगवंत हा सगळं करून सगळ्यांमधून म्हणजे भोग भोगून पुन्हा त्यांच्यापासून अलिप्त राहतो. आणि ज्यांना कुणाला दुर्वास ऋषींच्या बाबतीत काय झालं ती जर उत्सुकता मनामध्ये राहिली, तर भविष्यात जेव्हा केव्हा कुठे भागवताची संधी येईल तेव्हा ती इच्छा आपोआप भगवंत पूर्ण करतील. तर कर्म, कार्य आणि कर्ता या तिन्हींमध्ये आपणच आत्मरूपानं आहोत अशी प्रचिती आल्यावर भोग भोगून अभोगतेपणानं राहता येतं. दर्पणातील प्रतिबिंबाशी विलास करण्यास जो प्रवृत्त झाला त्याच्यावर व्यभिचाराचा आरोप करता येईल का? नाही. हे संपूर्ण जग जो स्वतःच होऊन राहतो तो निजात्म योग युक्त असतो. त्या योग्याला कोणत्याच प्रकारचे भोग बाधत नाहीत. अशा अनुभूतीच्या जोरावर जो विषयामध्ये लोळतो त्याचं आत्मज्ञान त्या विषयांच्या विटाळानं मलिन होत नाही. मग असा पुरुष देणं घेणं करेल, घरादारात नांदेल, पाहू गेलं तर सगळे व्यवहार केलेले असा तो व्यवहारी दिसेल, पण शरीरानं त्यामध्ये तो दिसला तरी खरा मात्र तो नसतो. आता हा व्यवहार करतानाही बाजूला असतो. कसा? तर साक्षात परब्रह्म श्रीकृष्ण हे 16,108 पत्नींसोबत संसार करताना तितकेच आनंदी होते, द्वारका बुडवताना तितकेच आनंदी होते, यादवांचा संपूर्ण नाश करताना तितकेच आनंदी होते. कार्य सगळी वेगवेगळ्या प्रकारची केली, पण त्या सगळ्यातून मात्र ते अलिप्त होते. आत्मबोधाचा हा मार्ग न समजल्यानं योगी लोकांनी भोगांचा त्याग मात्र केला, पण अंगात वासना शिल्लक उरल्यानं त्यांना विषयांचं भय वाटतं. आता एकदा गुरु आणि शिष्य असे दोघंजण नदीच्या पलीकडे त्यांना जायचं होतं, आणि त्यांचं आता संन्याशी असल्यामुळे स्त्री स्पर्श नाही, स्त्रीला बोलणं नाही, बघणं नाही, आता हा सगळं आलंच त्यामध्ये ओघानी. पण एक स्त्री आली आणि गयावया करायला लागली, रडायला लागली की बाबा माझं बाळ आहे पलीकडच्या तीरावर, त्याला आता त्याची दूध पिण्याची वेळ झाली आहे आणि नेमकं इथे पूर आलेला आहे, मला जाता येत नाही आहे, माझा रोजचा मार्ग आहे, पण इतक्या पुरातून मी जाऊ शकत नाही, मला पोहता येत नाही, काय करू, काहीही करा स्वामी, पण मला तुम्ही इथून तिथपर्यंत नेऊन सोडा, माझ्या लेकराचा जीव वाचला गेला पाहिजे, तुम्ही स्वामी आहात, मोठे आहात. या स्त्रीची नाही, तिच्या बालकाची इच्छा, तिच्या बालकाचा जीव वाचवण्याचा विचार करा आणि मला तिकडे नेऊन सोडा. एक जण संन्यासी तयार झाला, ते म्हणाले पाठीवर बसा. पटकन पोहत गेले, तिला पलीकडच्या तीरावर सोडलं आणि तसेच या दुसऱ्याला घेण्यासाठी म्हणून परत इकडे आले. तर हा तोपर्यंत विचार करतो, अरे 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 संन्याशी आहे तरी स्त्री स्पर्श केला, आणि मनामध्ये विचार करतो, खरंच मी जर ऐकलं असतं तर आज मला स्त्री संग घडला असता, आज मला जे त्यांनी अनुभवलं ते मला अनुभवता आलं असतं, पण माझी मती तिथे का बरं चालली नाही काय माहिती. हा मात्र स्त्रीला स्पर्श करून आला. आणि बराच वेळ झाला हे दोघं जण विचार करत होते, शांत बसलेले होते. काही वेळेस आता पोहून पुढे जायचं आहे, त्यावेळेस तो जो दुसरा विषयाचं चिंतन करणारा, विषयाचं भय वाटणारा होता ना, तो हळूच विचारतो, का हो, खरोखरच तिला पलीकडच्या तीरावर सोडलं का हो तुम्ही? हा म्हणतो, भल्या माणसा,
त्या स्त्रीला पाठीवर बसवलं, पलीकडच्या तीरावर सोडलं, ती केव्हाच निघून गेली. पण तू नुसताच संन्यास धारण केलेला आहे. तुझ्यातल्या अंगातल्या म्हणजे वासना या काही तुला सोडून जाणं शक्य नाहीत. आणि अशांना विषय हे स्वप्नात दिसतात. जागं झाल्यावर ते प्रायश्चित्त घेतात. अर्थात अहंकार मावळला नसल्यानं त्यांना नेहमी भय राहतं. अशा रीतीनं विषयाला भिणाऱ्या लोकांना आत्मज्ञान झालेलं नसतं. त्याच्या उलट भगवंताचं, श्रीकृष्णांचं आत्मज्ञान अगदी स्पष्ट दिसत होतं. अनेक भोग भोगून त्याचा आत्मबोध यत्किंचित मळला नाही. मागे त्याने पुष्कळ अवतार घेतले, पण असे चरित्र केव्हाही झालेले नाही. त्याचा अंतःपार कोणालाच लागायचा नाही. श्रीकृष्णाला कोणीही विषयी करू शकलं नाही, पण त्यानं मात्र सगळ्यांना निर्विषय केलं. त्याची अशी कीर्ती ऐकली आणि त्याच्या चरणांचं तीर्थ घेतलं तर या दोन्हींच्या सामर्थ्यानं जग पवित्र होऊन जातं. त्याच्या कीर्तीचं श्रवण अंतःकरणातील मलाचं क्षालन करून वृत्ती अत्यंत पवित्र करतं. साधू संत त्या कीर्तीचं अखंड सेवन करतात आणि त्याने परम पावन होतात आणि आत्म्याच्या ठिकाणी वृत्ती ठेवून मोठ्या समाधानात राहतात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.